गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आजचा दुसरा दिवस आहे. कालची गोष्ट सगळं सांगतो तुम्हाला. काल सीन असं झाला की खूप दमल्याने, खूप हेक्टिक दिवस अँड ट्रॅफिक अँड ऑल वगैरे वगैरे समथिंग लाईक जे व्हायला हवं होतं ते झालं नाही. आणि त्यामुळे इच्छा नाही झाली जायची. अँड मग विचार केला की एकच स्पॉट झाला. मग एकच स्पॉट, त्या स्पॉटमध्ये सहस्रलिंग कालचा स्पॉट झाला. त्याच्यानंतर जायचं होतं याना केव्स अँड लिगुर्दी फॉल्स. हा तर काय बोलत होतो मी, आता विसरलो. तर आता दुसऱ्या दिवसा पहिल्या दिवसाचं थोडं असं हे झालं की सहस्रलिंग केलं. सहस्रलिंग झाल्यावर 3 मंदिरं होती. ती मंदिरं केली. मेराकांबा आणि 2 असे मंदिरं होते, ते केले आम्ही. तर त्याच्यामुळे काय झालं, एक तर सगळं जमलं होतं आणि याना केसं ठरलं होतं, पण सीन असा होता की ते बोलून नंतर करू. मग आणि त्यानंतर थोडंसं मी तर एक्झस्ट झालो होतो, बाकीचे होते नॉर्मल. मी एक्झस्ट झालो होतो कारण की म्हणजे डोकं हेडेक वगैरे पूर्ण केलं. तर त्याच्यामुळे गेलोच नाही. काल मग 6-6:30 पर्यंत आलो असेल आम्ही. 6-6:30 आल्यानंतर मग काय नाही, मग जास्त थोडा रेस्ट वगैरे केला, शॉपिंग वगैरे केली, ते पण काढलं कारण की मी एक्झस्ट झालो होतो. तर मग कालचं तर सीन जास्त काही नाही. आज मेन मुरुडेश्वर टेम्पलला जाणार आहोत. तिथून गेल्यावर मग थोडेसे ऍक्टिव्हिटी वगैरे आहेत, त्या ऍक्टिव्हिटी करणार आहोत. अँड तिथे बाहेर आलेलो आहोत आणि गाडी पण आय थिंक मे बी आलेली आहे. ती बघा, तर मला फायनली गाडी आलेली आहे तिथे. काय यांच्यासोबतच गेलो होतो. गाडी पण आलेली आहे आणि बाकीची पण आलेली आहे. आमची इथे तयारी वगैरे झालेली पूर्ण. तयारी वगैरे तयारी वगैरे झाली. ते बसले सुद्धा गाडी. तर थांबा बेटा, बसले सगळे. चलो गणपती बाप्पा मोरया. तर आम्ही आता निघालो आहोत. आम्ही आहोत कार मध्ये, 7 सीटर. तर मुरुडेश्वर मुरुडेश्वर टेम्पलला चाललो आणि तिथे झाला 2 तास लागणार आहेत. तर मग गाडीमध्ये 2 तास बसणं म्हणजे हे कालचं म्हणजे चव लागली ना. ऐकू नका, वेळ टाइमपास करत असतो. गाणी बोलत असतो. शेट पुढे चाललो आता. सध्या चाललोय पहिले मुरुडेश्वरला. त्यानंतर आम्ही जाणार बोटिंग. बोटिंग बोटिंग रे, बोटिंग ना, बोटिंग करायला बोटिंग करायला. मस्त बोटिंग जाणार, बोटिंग करायला. तिथे ऋषीला आम्ही बुचकाळू जायला. मला पोहोचायचं आणि बुचकाळू येणार बोललो फक्त. आम्ही श्वास थांबवला. फायदा तुमचं तिघींचा लुक नाही बघितला आज मी. लुक नाही बघितला आज. ए सुशांत, सुदर्शन तर बघेन. सुदर्शन हा ना, चला 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 नुसतं. तुझा पण लुक मस्त आहे रे, कपडे मस्त आहे एकदम ब्रँडेड. ॲलन सॉली काय ॲलन सॉली भाई, ॲलन सॉली. इकडे आम्ही डिमांडचा माल वापरतोय. तर आम्ही आता मँग्रोव्ज आणि एक बोटीचा एक सफर आहे तिथे चाललो आहे. आणि त्याच्यानंतर मुरुडेश्वर आहे. आता सेकंड डेचा प्लॅन आहे पूर्ण. तर यस. आणि आता इकडे काय माहिती आहे, इकडे तुम्हाला जर बघितलं असेल तर मी तर इकडे घरं नाही आहेत, नुसती अशी रस्ते आहेत की ते असे लांब लांबचे आहेत. आणि असं बोलतात ना आपण, कसं सिटीमध्ये आलं की असे रस्ते असतात, तसे रस्ते नाही. तसे रस्ते आहेत बट तसे आजूबाजूला असे हे नाहीत, घरं नाही आहेत प्रॉपर. आणि एकदम असे जुन्या काळातले घरं आहेत या भागात. तर ते एक चांगलं आहे. डेव्हलपिंग एरिया नाही आहे बट आहेत खूप सारे असे की कंपनीज आहेत थोडेफार आणि घर आहेत.
हां, तर ही एक शरावती नदी इकडं, ही पण शरावती नदी ॲक्च्युली. इथून समुद्र किनारा लागतो. समुद्र किनारा तर एक अशी बाजू फुटल्यात, नद्या फुटल्यात, त्यांना वाटा फुटल्यात. तर हा असा सुंदर असा दृश्य. तर चला आता पोचू आम्ही आय थिंक मँग्रोव्ज आणि ते बोटीचा एक प्रवास आहे त्याच्यात. चला इथे एक परत सीन असा झाला की सुदर्शनकडे माझा फोन होता, माईक माझ्याकडे होता. तो प्रॉपर आवाज त्याचा नाहीच आहे, त्याच्यामुळे याच्यावर पण मला वॉइसओव्हरच करायला लागतं. तर आम्ही आता सध्या नाश्त्यासाठी थांबलो कारण की आम्ही नाश्ता करून नव्हतं निघालो. हा बघा, हा मी थोडंसं झोपलो होतो कारण की थोडंसं हेडेक होत होतं आणि खूप कंटाळा आला होता. तर नाश्ता तिथं आळस, तर नाश्त्याचे चाललं. नाश्ता करून मग आम्ही प्रस्थान करणार. चला, हॉटेलचं नाव आहे सन्मान हॉटेल. इथे आता जाऊन आता सध्या स्टार्टिंग नाश्ता आमची इडली, डोसा, मेंदूवडा असंच होतं आहे. खरं ठीक आहे, कधी असं रेग्युलर तर भेटत नाही त्याच्यामुळे. चला तर शरावती नदी. ओके, मँग्रोज आहे ना. हाँ, तर मँग्रोव्ज और बोटिंग, दर्शन मँग्रोव्ज और बोटिंग केली ह्या मराठी काय बोलते, मँग्रोव्ज आणि बोटिंगसाठी इथं आलेलो आहोत. गर्दी भरपूर आहे. लेट्स सी. हॅलो, तर आता वी आर बॅक mangroves. येस, We are आता ready for the boarding. Look at this boat and अरे फ्रंट चालू ठेवून फ्रंट भारी फ्रंट चालू. तर आम्ही आता बोटीतून बोटीतून प्रवास करणार आहोत. आणि या ए, प्रवासाचा आम्हाला तर आता आम्ही चाललेलो बोटीमध्ये. चला, मँग्रोव्ज बघायला चाललोय. मँग्रोव्ज आयलँड आणि कोकोनट कोकोनट काहीतरी आहे, ते आपण जाऊन तिथं बघू. हे बघा, ही बोट आहे आमची बोट आहे आणि आता बोटीमधून जाणार. चला, ही रुना दिदी चढलेली आहे. सगळ्यात पहिली रुना गेली, त्यानंतर ऋतिका सज्ज झालेली आहे. श्वेता पण ऋतिकाचे आगमन झालेले आहे बोटी. ए श्वेता सुशांत दादा, सुशांत हे माझं. आणि हा मी फायनली. थँक्यू. दिस इज द व्ह्यू. ए चल, दिस इज द व्ह्यू. सांगत होतो तशी व्हिडिओ भारी येईल इथं दिवशी. लोक कसलं उडते, आपल्या सगळे तिघांचे व्हिडिओला भारी येतील. हे आहे शर्वरी नदीच्या इथे. मँग्रोव्ह. This is the mangroves.
ते मँग्रोव्ज ते तुझ्या मागे काय आहेत झाडं मँग्रोव्हची आहेत ना. हॅलो हा हा तर आम्ही बोटीतून माहित आहे. बोलू नको का? बोल ना मग. अरे भाई माईक दिला. मँग्रोवच्या इथे आलं होतं बोटिंगसाठी. बट तुम्ही जेव्हा येशाल तेव्हा एका गोष्टीची काळजी घ्या, जेव्हा जास्त गर्दी असेल त्या दिवशी येऊ नका. कारण इथे बोट आपल्याला सांगतात 1 तासापेक्षा जास्त आपल्याला भेटत नाही, त्याच्यापेक्षा कमी भेटते. जसं आमच्यासोबत झालंय. 20 मिनिटं आम्हाला अगोदर त्यांनी बोटीतून बाहेर काढलंय. फोटो आले थोडेफार चांगले, परत जे त्यांनी आम्ही अझम्पशन करून आलतो की जसे नारळ असतील, नारळाच्या इथून मस्त एकदम व्ह्यू असतील आणि एकदम भारी असे व्ह्यूज येतील. पण आमचा ऋषिकेश पाटील हे जो ब्लॉगर आहे तो बिचारा उदास असल्यामुळे आमचे फोटो चांगले आले. हॅपी हॅपी यू ऑल्सो हॅपी फॉर दिस बोटिंग. यांना पण विचारूयात आपण की तुम्हाला बोटिंगचा एक्सपिरियन्स कसा राहिला. रुना, श्वेता, बोटिंगचा एक्सपिरियन्स तुमचा कसा होता? बोटिंगचा एक्सपिरियन्स तसा चांगला होता, पण जे टाइम लिमिट दिलेलं त्या आधीच आम्हाला तिथून जायला म्हणजे उतरायला सांगितलं, म्हणजे स्टॉप लवकर आला त्या आधी. त्यामुळे जेव्हा तुम्ही जाल तेव्हा टाइम बघा आणि त्यानुसार त्यांना तसं थांबायलाच सांगा. म्हणजे आम्ही ते केलं नाही, आम्ही जी चूक केली ती तुम्ही करू. बाकी छान होतं. चला, म्हणजे आमचा बोटिंगचा प्रवास पण खूप सुंदर झालेला आहे. तर चला आता आम्ही चाललोय परत मँग्रोव्हच्या इकडे. बाय बाय ऋषद. जास्त करून माणसं तिकडे. हा आता आलेलो आहोत मँग्रोव्ह जंगल. मँग्रोव्ह वॉक हा प्लेस आहे, तिथे आलेलो आहोत. ते बघा, आय डोंट नो मँग्रोव्ह का बोलतात, बट लेट्स सी. हा तर चला मँग्रोव्ह ला. हा तर हे तुम्हाला भूक लागली का? मला तर लागलं. इतकं डोसा इडली खाल्लं गर्दी बघ किती आहे. तुला भूक लागली. लागतं ते. मँग्रोव्ह वॉक एंट्री फी 20 रुपये. तिथे लिहिले 20 आणि फॉर प्री वेडिंग शूट 1000 रुपीज. इकडे आपल्याला जायचंय मँग्रोव्ह ओरोज लेक. गाइड टू एशियन मँग्रोव्ह. दिस इज अ मँग्रोव्ह लीव्स. सेव मँग्रोव्ह. The mangroves boardwalk. Let's see. चार्जिंग संपली. बंद केलं होतंस तू. ओके तर चला आपण मँग्रोव्ह बोर्ड वॉकच्या इथे आलेलो आहोत. साईडला मँग्रोव्ह बोर्ड वॉकच्या इथे आलेलो आहोत आणि आपण चालतोय आता. बघा दिसत असेल तुम्हाला. आणि हा माझा आउटफिट आहे, आउटफिट आहे आजचा. आउटफिट आहे आजचा आउटफिट आहे माझा हा. हे बघा. हे असे असल्यावर ना मित्र, याच्यासाठी आम्ही ब्लॉगिंग करतो. चला हे फोटोशूट काढतात. तर फोटोशूट चालू आहे नेहमीप्रमाणे. आपण पुढे जाऊया. हा तर हे बोर्ड वगैरे हा
नाही व्लॉग चालू आहे आपला. हा तर हा तेच व्लॉग चालू. हा ना, निसर्गरम्य अशा वातावरणात. हा तर मँग्रोव्ह त्यांच्यासोबत जाऊन आपल्याला जमणार नाही. हे मस्त बनवलं आहे इकडे पण. हा ना, आणि अशा रोस्टिंगचे व्हिडिओ घ्यायला पाहिजे तुला माहिती आहे अरे ना. कारण हा ना, आपल्याकडे पण भरपूर आहे. काय बघायला आलो आपण. पण इथे जी डिटेल इन्फॉर्मेशन आहे ती आम्हाला फक्त पोस्टर दिसते. तर फायनली काही लँग्वेज समजत नाही काय बोलतात ते. तर झालंय मँग्रोव्ह वॉक म्हणजे बोर्डिंग वॉक मधून आल्या जमिनीवर दिसत असाल. जमिनीवर आलेलो आहोत आणि आता निघालो आहोत परतीच्या वाटेकडे. जाणार कुठे आपण आता? मुरुडेश्वरला. आय थिंक मुरुडेश्वरला जाण्याचा आता बेत आहे याच्यानंतर. तर मुरुडेश्वर करून मग एक समथिंग कॅनव्हास ऍक्टिव्हिटी आहे बहुतेक, या फिर वॉटर ऍक्टिव्हिटी आहे. त्याच्यानंतर मग रिटर्न टू होम, लाईक रूम मध्ये राहिला. हा सेकंड दिवस हा. थर्ड दिवसाचा बोलू आपण. तर कसं वाटलं बोलून बोलतो चालून. फायनली एक रील शूट करून झालेली आहे. आमची नाही, एका मैत्रिणीची. तर आता इथून मँग्रोव्ह बोर्ड वॉक सोडणार आहोत, सोडून चाललेलो. तर चला मिळत आहे. तर मित्रांनो फायनली मुरुडेश्वर टेम्पलला आम्ही पोहोचलेलो आहोत. समोरलाच टेम्पल आहे मला दिसतंय, मी तुम्हाला नंतर दाखवतो. बाकी सगळं व्यवस्थित झालं. आणि आता सध्या म्हणजे आता टायमिंग झालाय जेवायचा. तर पहिले जेवायला जाणार. जेवण झालं की मग मुरुडेश्वर टेम्पलमध्ये पाय वगैरे पडणार. थोडंफार फन ॲक्टिव्हिटी आहेत ते करणार होतो. आणि इकडे तलाव आहे. तलाव नाही बोलू शकत आपण, कुंड बोलू शकतो. कुंड तर आम्हाला दाखवतो. हे बघा कुंड, पाण्याचं कुंड. मध्येच आयडिया नाही काही आहे. मध्येच कासव पण येतो बघा, कासव. आणि हा, आणि तिकडं त्याच्या पलीकडं, ह्याच्या पलीकडं मंदिर आहे. ते तुम्हाला नंतर दाखवणार मी. एक्सपिरियन्स इज इम्पॉर्टंट, सो बी पेशन्स. थोड्याच वेळात तुम्हाला मंदिराचं दर्शन आणि सुबक अशी मूर्ती तुम्हाला दाखवेन. सी ते पहा मुरुडेश्वर टेम्पल आणि त्याच्या साईडला भगवान शंकराची मूर्ती. ओम नमः शिवाय. तर चला. ट्रॅफिक, किती ट्रॅफिक. आणि येताना आमचा खूप भुसा होणार. लाईन बघा, हे पहा कितपर्यंत लाईन गेले. मित्रांनो 3 वाजलेत. गुड आफ्टरनून. तर आत्ता वाजलेत 3. तर आम्ही आता पाहू शकतो माझ्या पाठीच मुरुडेश्वर टेम्पल आहे. आमचं जेवण वगैरे करून झालेलं आहे. जेवण वगैरे करून आता आम्ही दर्शनासाठी निघालो आहोत. कारण की टायमिंग आहे टेम्पलचा 3 वाजता ओपन होतो टायमिंग. त्याच्या अगोदर तर मग जाऊन तरी काय उपयोग नाही. तर मग 3 वाजून गेलेत. तर आम्ही आता आतमध्ये जाणार. एक मित्र आहे त्यासाठी वाट बघतोय, तो येईल 5 मिनिटात. तो आल्यावर मग टेम्पल मध्ये एंटर करून मग भव्य असं सुंदर असं मंदिराची तुम्हाला दर्शन घडवतो. ते
दाखवतो. आता हे बघा, हे महतर श्री मुरुडेश्वर टेम्पल, ही त्याची कमान आहे. आणि हा आहे टेम्पल, आणि त्याच्या पाठी तुम्ही पाहू शकता. नंतर तुम्हाला दाखवतो. इथे शंभू मतलब म्हणजे शंकराची मोठी मूर्ती. तुम्हाला सध्या काम झालं, तुम्ही बघू शकता. तुम्ही काठ्या वगैरे दिसत असेल, सध्या काम झालं त्याच्यामुळे प्रॉपर दिसणार नाही, बट तुम्हाला जो आकार आहे तसा तो तुम्हाला दिसेल. तर चला जाऊ. चला आपण एंटर करणार आहोत. एंट्री झालेली आपली. लेट्स गो, लेट्स गो. सुदर्शन टिकलेला होता ना. ये ओम नमः शिवाय. माझे पण लावले. येस, मी पण लावणार. तर आपण माझे पण लावा. चलो, ओम नमः शिवाय. हर हर महादेव. चला, तर तुम्हाला पुढचं जे काय असेल ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार. जशी एंट्रन्स, हा एंट्रन्स आहे. आणि हे वरती पहा, किती उंच आहे. एंट्रन्सच किती मोठं आहे. नमः शिवाय, नमः शिवाय. सगळी इकडली मागची पण दिसलं पाहिजे लोकांना किती गर्दीत आपण हे केलंय. किती गर्दी आहे बघा, ते पाहू शकतो. देवाला भेटणे एवढं सोपं काम नाहीये. तर परत एकदा मी व्हिडिओ काढायचं विसरलो, एंड करायचं विसरलो. तर तेच खूप दमल्यासारखं झालं होतं, तर व्हिडिओचा एंड नाही झाला. तर बस एवढ्या दिवसभराचं होतं जे फिरलो आम्ही ते. बाकी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. थँक्यू, बाय.